आपल्याकडे मंदिरात जाणं, देवाचं दर्शन घेणं पवित्र मानलं जातं। मात्र जपानमध्ये एक असं मंदिर आहे जे दर 20 वर्षांनी तोडलं जातं। विशेष म्हणजे भाविक हे मंदिर तोडतात आणि पुन्हा उभारतात। काय आहे त्यामागचं कारण, चला पाहूया। मंदिर तोडून पुन्हा पुन्हा बांधण्याची परंपरा। दर 20 वर्षांनी बांधलं जातं मंदिर। जपानी लोकांकडून कलेची जोपासना। जगात वेगवेगळे धर्म आहेत। प्रत्येक धर्माच्या रूढी परंपरा, श्रद्धा वेगवेगळ्या आहेत। काही धर्मात तर अशा काही चित्रविचित्र परंपरा आहेत ज्याची चर्चा सर्वत्र होत असते। अशीच एक अनोखी प्रथा जपानमधील सर्वात पवित्र देवस्थानांपैकी एक असलेल्या इसे ग्रँड श्राईनच्या जिंगू मंदिराच्या बाबतीत पाळली जाते। हे मंदिर दर 20 वर्षांनी तोडलं जातं आणि नंतर बांधलं जातं। विशेष म्हणजे हे मंदिर भाविक स्वतःच तोडतात आणि स्वतःच बांधतात। हे मंदिर प्रत्यक्षात 2 भागांमध्ये विभागलं गेलंय। यातला एक भाग म्हणजे नायकू, ज्याला आतील मठ म्हणतात, आणि गेकू म्हणजे बाहेरचा मठ। या मठांचं वैशिष्ट्य म्हणजे उजी पुलालगत दर 20 वर्षांनी ते तोडून पुन्हा बांधलं जातं। गेल्या 1300 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे। खरं तर या परंपरेमागे एक आध्यात्मिक कारण सांगितलं जातं, ज्याचा संबंध थेट मृत्यू आणि पुनरुत्थानाशी जोडला गेलाय। या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मठ बांधण्याची कला जाते। अगदी जवळच बांधलेल्या जागेवर मठाची पुनर्बांधणी करण्यात आली आहे। ती जुनी झाल्यावर जवळच्या ठिकाणी पुन्हा मठ बांधला जातो। 2013 मध्ये शेवटचा मठ बांधण्यात आला होता। मठ बांधण्याची ती 62वी वेळ होती। आता तो तोडून 2033 साली पुन्हा बांधला जाईल। मठ बांधण्याचा सोहळा खास व्हावा यासाठी एक खास सण साजरा केला जातो, ज्याला ओकीहिकी फेस्टिवल म्हणतात। या दरम्यान लोक सायप्रसच्या झाडांची मोठी मोठी लाकडं आणतात, ज्यापासून एक नवीन मठ तयार केला जातो। यासाठी आतापर्यंत हजारो झाडं तोडण्यात आली आहेत। असं असलं तरी परंपरा कायम राखण्यासाठी झाडं तोडण्यास इथं कायदेशीर मान्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।